तुम्हाला एखादी भाजी करायची असेल तर आजीचा हा व्हिडिओ बघा. सोयाबीनची भाजी बनवलेली आहे. काही शे नाही, ती एकदम कमी साहित्यामध्ये व चुलीवरती. गावाकडे टाईम झाला ना शेतातून यायला, किंवा तुम्ही शहरात जॉब करत असाल तर येताना टाईम झाला तर तुम्ही अशी भाजी बनवू शकतात. ते पण आजीने कशी बनवली हा व्हिडिओ नक्की बघा, तर तुम्हाला कळेल. नमस्कार सर्वांना. आज बघूया आजीच्या हाताची सोयाबीनची भाजी कशी होते. आता त्यांनी सोयाबीन टाकलेली पण पाण्यामध्ये, आणि लगेच पाणी टाकून वरून आता भिजत ठेवलेले आहे. बघूया. आता मिरच्या घेतलेल्या आहे, लाल मिरच्या. आता या ठिकाणी हातात मिरच्या त्यांनी खोडून घेतल्या, लगेचच टाकल्या. भरपूर लाल मिरच्या चिकट या वाटतं म्हणून कमी घेतल्या ते. आणि खोबऱ्याचे तुकडे बारीक करून घेत आहे मिक्सरमध्ये. बारीक लगेच होईन ते, आणि चव येते भरपूर प्रमाणावर. छान लागते भाजी. आणि शेंगदाणे बरोबरीनं टाकले ना, घट्टपणा येतो त्यांना भाजीला. थोडीशी अर्धा चमचा हळद, आणि अंदाजानुसार आता धन टाकताय 1 चमचा घ्या तुम्ही. म्हणून त्याच्यामुळे म्हणतो आजींचा अनुभव भरपूर जास्त आहे. 60 वर्षांचा. त्यांना काय अंदाज असतो भरपूर प्रमाणावर कसे घ्यायचे कसे नाही. शेंगदाणे आता त्यांनी पाकडून घेतले, म्हणजे तळफळ काढून घेत आहे, आणि मग ते मिक्सरमध्ये नंतर वाटून घेणार. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते बारीक करून घेणार. आजीने आता कढई ठेवलेली आहे चुलीवरती, आणि व्यवस्थित आता सोयाबीन ते बघा स्वच्छ धुवून घेऊन राहिल्या पाण्यामध्ये. काय भिजून घेत आहे मस्तपैकी. भिजलेली तर आहे सर्व आपली सोयाबीन. त्यांनी 5-10 मिनिटापासून ठेवलेली होती भिजत, आणि भरपूर जाळ लावलाय बघा. आणि लगेच कढई ठेवली आहे होती, पण ते दूर होत होता ना, ते बघा दूर होत राहिलाय, त्याच्यामुळे काढून घेतली होती कढई. तेल टाकताय डायरेक्ट अंदाजानुसार कढईमध्ये. दुरामुळे थोडीशी व्हिडिओ ब्लर येऊ राहिली आपली. आता तेल तापून झालं ना, आता कांदा कोथिंबीर मसाला 1 चमचा टाकलाय त्यांनी. तेल भरपूर जळलं आहे, आणि लगेच सोयाबीन टाकताय बघा. आणि ते ना आता पळीना मिक्स करून घ्यायचे ते सोयाबीन आपले मसाल्यामध्ये बघा. मीठ पण आता अंदाजानुसारच घेता येते. त्याच्यामुळे म्हणतो आजींचा व आईंचा अनुभव खूप महान आहे. तुम्ही व्हिडिओ बघत जा त्यांच्या. ना आळणी ना खरड भाजी 1 नंबर आणि सुपर होते खाण्यासाठी. झटपट. आता ही सोयाबीनची भाजी त्यांनी भिजत घातली, लगेच चूल पेटून ठेवली पण. आणि याच्यामध्ये शेंगदाणे, लाल मिरच्या, खोबरे सर्व काही बारीक करून आलं मिक्सरमधून, आणि धन टाकले होते. आणि आता लगेचच ते मिक्स करून घालून राहिले बघा. आता त्या बघणार घट्ट झाले की नाही आजी, म्हणजे त्यांना कळण आता. त्याच्यामुळे ते आता या भाजीमध्ये 4 माणसं पुरती झाली पाहिजे ना. थोडंसं पाणी पण वाढवलं ना, भरपूर अशी सरभरीत ही भाजी होती आपली. काही टेन्शन नाही राहत. चव येते भाजीला भरपूर चांगली. तरी पण तुम्हाला वाटत असेल याच्यात तरी का नाही येऊ राहिली इतकी, पण भरपूर तरी येणार आहे. फक्त भाजी उकळली का बघतच राहशाल तुम्ही. त्याच्यामुळं म्हणतो आजींच्या गावाकडच्या रेसिपी बघत जा. तुम्हाला कमी वेळेमध्ये, काही तुम्ही शहरात राहत असेल किंवा शेतातून काम करून आल्यावर टाईम झाला असेल तर वेगवेगळ्या रेसिपी अशा आहे ना, त्या पेटले, झिरके, डबल सोयाबीनची भाजी, आणि कांद्याच्या फोडी कापून लगेच शिजत घालायचे. असे काही असे 10-12 रेसिपी त्या झटपट होत्या कमी वेळेमध्ये. तशा रेसिपी आपल्या चॅनलवर खूपच अपलोड आहेत. तुम्ही त्या पण बघू शकतात. कमी टायमामध्ये झटपट भाजी होण्याची. आता उकळून द्यायची 5 ते 10 मिनटं भाजी चांगली, म्हणजे आरक उतरतो. अशा पद्धतीने आता उकळी यायला लागली आहे आपल्या सोयाबीनच्या भाजीला. कढईला पहिल्यांदा 4ही बाजूने जाळ लागू राहिला बघा. पूर्ण एवढं जोरात आपली भाजी म्हणजे उकळते एवढ्या जाळामध्येच. विचार करू शकतात किती प्रेशर आहे आपला टेम्परेचरचा, त्याच्या उष्णतेचा. आणि भाजी उकळून झाली का आता खाली घेणार. बघूया किती तरी आली का, कशी झाली भाजी आपली. आजीने बनवलेली होती सोयाबीनची भाजी. मी म्हणलो होतो भरपूर तरी येणार आहे या ठिकाणी, तरी पण बघू शकता जवळून चमकते आता ती कॅमेऱ्याच्या लाईट नाही आपल्या. आजींची ही भाजी आवडली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तवर जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.